हबीबी अस्सलाम वालेकुम. हा वेगळा किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी दुश्मनावरती नजर ठेवण्यासाठी, शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. आणि हा मुरुड जंजिरा किल्ला. रडू नका, थांबा साईडला घ्या गाडी, आपण पुसेडोय. चला सगळ्यांचं चांदोस्कर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहोत, हे मिष्टीचं घर आहे आणि आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे मुरुड जंजिरा या किल्ल्यावरती. साधारणतः दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता आम्ही निघालो आणि आता बघूया किती वेळ लागतोय. आमच्यासोबत बघा कोण कोण आहे. आणि ही मिष्टी मुरुडकर. हबीबी अस्सलाम वालेकुम. मालिकुम सलाम. वालेकुम 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 नाही का वाले. मी असं केलं ना तो कारवाई तलाश है. हा वाडा बघा, हा वाडा प्रामुख्याने नवाब पॅलेस किंवा अहमदगंज पॅलेस असं म्हणून ओळखला जातो. हा 1885मध्ये जंजिराच्या सिद्दी नवाबाने बांधलेला एक असा भव्य म्हणजे ऐतिहासिक राजवाडा आहे. समुद्रकिनारी बसलेला आणि हा वाडा जो आहे तो मोघल आणि गॉथिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. तो सिद्धी घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो आणि अजूनसुद्धा हा जो वाडा आहे तो त्यांच्या घराण्यातला अजून पण म्हणजे वारसा हक्क जो चालवतो त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि हा पर्यटकांसाठी खुला केलेला वाडा नाही आहे, ही त्याची खासियत आहे. मुरुड जंजिरा किल्ला जिंकता यावा किंवा लढाईला प्रोत्साहन मिळावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पद्मदुर्ग किल्ला बांधला. हा अगदी त्या मुरुड जंजिरा किल्ल्याच्या अगदी शेजारी आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, परंतु स्वराज्यावरती त्यावेळीच हल्ला चालू होता, त्यामुळे ही त्यांना मोहीम अर्धवट सोडून स्वराज्याकडे जावं लागलं. आणि हा मुरुड जंजिरा किल्ला. आणि आता हा दर्शन एक मुखदर्शन असतं आणि एक गाभाऱ्यातून दर्शन असतं. मुखदर्शन घ्या कारण टायमिंग संपला आपला. ओ माय गॉड. 3 वाजता त्या लोकांनी टायमिंग संपवला, आज लवकर संपवला कारण भरती आहे. तर आता आम्ही वरती आलोय आणि वरतीवरून बघतोय आम्ही या धर्तीवरून. नका रडू, येऊ आपण परत किल्ला बघायला. आपण किल्ला बघता आला त्याच्यापासून मला खूप वाईट वाटतंय. ठीक आहे ना आता. हा पण काय करू, येऊ आपण, मी येईन तुम्हाला परत. रडू नका, थांबा साईडला घ्या गाडी, आपण पुसेडोय. चला. तर मंडळी दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा निघालो मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी. पण त्याआधी जो लागतोय काशीद बीच, त्या काशीद बीचवरची तुम्ही गर्दी बघू शकता. माणसं तशी असं वाटतं की खूप गर्दी नाही आहे, पण बीचवरती माणसं खूप आहेत. म्हणजे वाहनांच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता की किती गर्दी असेल. वाहनांची गर्दी पण बघू शकता.
हे गाड्या ज्या थांबलेल्या आहेत तो पार्किंग लॉट आहे. या साईडला सुद्धा पार्किंग लॉट आहे आणि ह्या पार्किंगचे ते लोक पैसे घेतात आणि ह्या बीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण आपण जे जाणार आहोत, आपला जो टार्गेट आहे की मुरुड जंजिरा किल्ला बघायचा आहे आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी निघालेलो आहोत. तर बघूया तो मुरुड जंजिरा किल्ला कसा आहे. आता साधारणतः 11:30 वगैरे होऊन गेलेत. आम्ही 12:30 पावणे 1पर्यंत तिथपर्यंत पोहोचू. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ, आनंद घेत राहा. आम्ही तिघजण आलो आहोत. सौंदर्य आहे, त्याच्याबरोबर मिष्टी आहे आणि आम्ही तिकडे आधी गेलो होतो त्या जुन्या बोटीच्या इथे, पण तिथे पण आम्हाला सांगितलं की बोट बंद झाली. आता साधारणतः 1 वाजलेत. काल पण तेच सांगितलं बोट बंद आहे. आणि कारण काय दिलं माहिती आहे की गर्दी खूप आहे. आता गर्दी खूप आहे तर त्या मनाने बघायला तर खूप त्यांचा फायदा आहे. पण गर्दी असल्यानंतर आपल्याला फक्त बोटिंग ह्या लोकांनी चालू ठेवलंय. बोटिंग आणि किल्ल्यावर तुम्हाला जाता येणार नाहीये असं त्यांनी कारण सांगितलं. तर का जाता येणार नाही, कारण किल्ल्यावरती गेल्यानंतर ती बोट तिकडे 45 मिनिटं थांबते आणि 45 मिनिटं जर थांबलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे त्यांचे जे राऊंड आहेत ते कमी होतात आणि त्यांचा जो अर्निंग आहे तो फार कमी होऊन जातो. त्यामुळे मला असं वाटतं की त्या लोकांनी किल्ला बंद केलाय आणि किल्ल्याच्या अवतीभोवती ही जी बघा ही बोट दिसत आहेत ना, ह्या अवतीभोवती त्या साईडला फिरणाऱ्या ज्या किल्ल्याच्या बोटी आहेत त्या फक्त लोकांना घेऊन जातात आणि अवतीभोवती फिरवतात, जेणेकरून एक राऊंड मारायला त्या लोकांना 10 ते 15 मिनिटं खूप झाली. पण जर लोकांना किल्ल्यावर नेऊन सोडलं तर ती बोट थांबते त्या किल्ल्याच्या आजूबाजूला आणि लोक 45 मिनिटांनंतर परत येतात आणि मग 45 मिनिटं त्यांना वेटिंग करावं लागते. आणि म्हणून त्या लोकांनी किल्ला हा खूप गर्दी झाल्यामुळे असं कारण देऊन की खूप गर्दी झाली म्हणून त्यांनी किल्ला हा बघण्यासाठी बंद केले. म्हणजे आता किल्ला बघू शकत नाही असं आहे. काल पण प्रयत्न केला, पण आज पण प्रयत्न केला, पण शेवटी काय झालंच नाहीये. आणि काय करणार, गर्दी असल्यामुळे उलट माणसाने किल्ला ओपन करायला पाहिजे होता. पण जे कारण दिलंय तेच खरं आहे, कारण माणसं सगळे आपापला फायदाच बघत असतात आणि त्यांनी त्यांचा फायदा बघितला. आता आमचं ठीक आहे, आम्ही तर काय, आम्हाला एवढं काय विशेष कौतुक नाहीये, कारण कोकणातले असल्यामुळे समुद्राविषयी पण एवढं काय असं वाटत नाही की चला समुद्र बघितला नाही आयुष्यात कधी वगैरे. पण आता खूप लोक अशी गावावरनं आली होती की म्हणजे MH12 होती, MH14 होती, पुन्हा 16 परत म्हणजे जे लोक स्पेशली तो मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी आता पोहोचले असतील त्या लोकांचं फक्त ह्या लोकांनी पूर्ण हिरमुसड म्हणतात एक प्रकारे, किंवा एक प्रकारे त्यांचा मूड ऑफ करून टाकलेला आहे. त्यांना जे बघायला जेवढा लांबून प्रवास करून असेल त्या लोकांचा जरा मूड ऑफ केला असेल, त्याबद्दल जरा खूप वाईट वाटतंय. बस एवढंच बोलतो. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट टाइमला. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्याने म्हणजे आमचा जो पुढचा जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तोपर्यंत बाय बाय.